लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। आज आहे 14 मार्च आणि आज आहे धुलीवंदन। धुलीवंदन विषयी एक विशेष गिफ्ट, आज स्पेशल गिफ्ट जाहीर झालेलं आहे आणि ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहोत। आता त्यामध्ये तुम्हाला कोणते गिफ्ट भेटणार आहे, काय भेटणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर 10व्या हप्त्याची घोषणा सुद्धा झालेली आहे, परंतु तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये 10वा हप्ता भेटणार आहे, किती टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये उशीर होणार आहे, 10व्या हप्त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते स्पेशल तुम्हाला सणानिमित्त कोणकोणते वाटप होणार आहे, आता काय होणार आहे, कोणत्या गोष्टी भेटणार आहेत, कोणकोणते 4 गिफ्ट भेटणार याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। कोणत्या महिलाला दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत, महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत। आज 14 मार्च धुलीवंदन विषयी आजचा व्हिडिओ असणार आहे। आजचं महत्त्वाचं निमित्त म्हणजे सणानिमित्त महिलांना खुश करण्याचं शासनाचं धोरण आहे। हे आता किती खरं आहे आणि त्यात किती खोटं आहे, तर आज आपण 100% पैसे वाटप होणार आहेत त्याविषयी आजचा हा व्हिडिओ आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे शासनाने तर आज 100% पैसे वाटप होणार आहेत त्याविषयी हा आजचा व्हिडिओ असणार आहे। तर धुलीवंदनसाठी स्पेशल गिफ्ट ठेवलेले आहे त्याविषयी महत्त्वाचे अपडेट आपण देणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब सुद्धा करा, तर तुम्हाला हा विसरू नका। आता महत्त्वाचं तुम्हाला गोष्ट सांगतो, खात्रीशीर माहिती आपण तुम्हाला घेऊन आले। आपण याच्यावरती नवनवीन अपडेट आणण्याचा प्रयत्न करत असतो। आता महत्त्वाची अपडेट काय हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। अशा अनेक महत्त्वाच्या अपडेटसाठी जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला तर जाणून घेऊया 10व्या हप्त्याविषयी। आता 10व्या हप्त्याविषयी कोणते अपडेट आलेले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर 10व्या हप्त्याचे पैसे कधी येणार आहेत, यात कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत, महिलांना याचे पैसे कधी भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये महिलांना हा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता भेटला आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कोणत्या महिलांना अगोदर पैसे भेटणार आहेत आणि कोणत्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आले, तर तुम्हाला धुलीवंदन विषयी सणानिमित्त विशेष गिफ्ट सुद्धा जाहीर झालेलं आहे। आता 4 जे महत्त्वाचे गिफ्ट शासनाने जाहीर केलेले आहेत ते 4 गिफ्ट कोणते असणार आहेत तीच अपडेट आज आपण पाहणार आहोत। तुमच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी 4 गिफ्ट कोणते आहेत तेच आज आपण पाहणार आहोत। तर आपल्याकडे आलेले आहेत त्यामुळे सर्वात प्रथम आपण धुलीवंदन सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया। तर धुलीवंदन सणासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपण महत्त्वाच्या अपडेटसाठी आज घेऊन आलो आहोत। तर सणासाठी महिलांना हे सर्व पैसे वाटप होणार आहेत। आता हप्त्याचे पैसे कधी येणार याचे तुम्ही वाट पाहत होता। 10व्या हप्त्याचे पैसे आता कधी येणार आहेत यांना सुद्धा महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे। आता तुम्हाला कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत 10व्या हप्त्याचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप सुरू आहे ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाची अपडेट हे आपण घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक सुद्धा करून ठेवा। तर धुलीवंदन आजपासून सुरू सुद्धा झालेलं आहे। तर कोणत्या महिलांना आज हप्ता पडणार आहे, कोणत्या 3 टप्प्यामध्ये विभागले जाणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कोणत्या महिलांना पैसे आलेत, तर पहिल्या टप्प्यातील महिलांना कधी पैसे पडणार आहेत, त्यांना 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही सुद्धा पाहिले सगळं असेल, त्याविषयी अपडेट सुद्धा पाहणार आहोत। चला तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते आपण जाणून घेऊया। तर संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या महिलांना 4 गिफ्ट भेटणार आहेत, नंतर कोणाकोणाला पैसे येणार आहेत 10व्या हप्त्याचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्व महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर 10व्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्हाला लागली असेल तर 10व्या हप्त्याचे पैसे लवकरच सणानिमित्त वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे, अशी शासनाची महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे। तर 10व्या हप्त्याचे आपल्याला आजपासून वाटप सुरू आहे, अशी महत्त्वाची अपडेट तुम्हाला आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेत याची सगळं संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तर अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये 8वा हप्ता 9वा हप्ता जमा झाला असेल, अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये हप्ता जमा सुद्धा झाला नसेल, त्यामध्ये त्याचे कारण काय याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। का बरं तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाला नाही याची देखील माहिती तुम्हाला सांगणार आहे। आता किती रुपये तुम्हाला जमा झाले, अजून 1500 रुपयाचे गिफ्ट तुम्हाला लगेच भेटणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची देखील माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे सगळं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्व महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा,
तर आज होळी सणानिमित्त आज महाराष्ट्र सरकारने भव्य दिव्य असे 4 गिफ्ट देण्यात सुरुवात सुद्धा केलेली आहे. त्या गिफ्टसाठी तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम आहेत याची सुद्धा आपण अपडेट ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर तुम्हाला 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात झाली याची माहिती देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर याच्यासाठी जे लाडक्या बहीण हप्त्यासाठी जो ही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये 36,000 रुपये कोटीची तरतूद करून महाराष्ट्र सरकारने ठेवलेले आहेत. जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितले की लाडक्या बहिणींना कधीच पैशाची कमतरता भासू देणार नाही. त्यामुळे तुम्ही अजितदादाचे मनापासून आभार मानलेले पाहिजेत. तर त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद सुद्धा त्यांनी केलेली आहे. ही महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला गिफ्ट कोणकोणते भेटणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. सर्व महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला महिला सक्षम आणि समृद्ध व्हाव्यात त्यासाठी तरतूद करून ठेवण्यात आले. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष सर्व हप्ते तुम्हाला सुरळीत चालू राहणार आहेत अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तुम्हाला महिन्याला 1500 रुपये कायमचे पडत राहणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तरतूद करून ठेवलेले आहेत अशी माहिती सगळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहेत. आता तुम्हाला 4 गिफ्ट कोणकोणते आहेत याच्याबद्दल तुम्ही माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओची माहिती देणार आहे. सर्व महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर तुम्हाला ज्या 24 लाख महिला आहेत तर 24 लाख महिला सक्षम करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. त्याविषयी सविस्तर डिटेल आपण पुढे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे, आज कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, या लाडक्या बहिणी नेमकं कोणकोणत्या गोष्टीविषयी अपात्र झाले आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. परंतु आज वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. आता कोणकोणते जिल्हे आहेत याची सुद्धा आपण सविस्तर माहिती आपण यामध्ये व्हिडिओमध्ये घेणार आहेत. तर पहिला नंबरला कोणता जिल्हा आहे ते पाहून येऊया. तर जिल्ह्यात गेल्या अनेक जिल्ह्यामध्ये वाटप सुद्धा झाले आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये जे लाडक्या बहिणीचे पैसे त्या पैशाचे हप्ता वाटप व्हायला उशीर सुद्धा होत आहे. तर पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असे टप्पे पाडण्यात आलेले आहेत. आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहात. सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो पाठीमागच्या हप्त्यामध्ये सर्वात लास्टला जिल्हा होता तो म्हणजे सर्वात प्रथम जिल्हा घेण्यात आलाय तो म्हणजे नाशिक जिल्हा. दुसरा जिल्हा आहे रायगड, तिसरा जिल्हा आहे ठाणे, चौथा जिल्हा आहे रत्नागिरी, 5वा जिल्हा आहे बीड आणि विदर्भामधील अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वर्धा आणि लातूर यासारख्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. हे 10 जिल्हे असणार आहेत. ते पहिल्या टप्प्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर या जिल्ह्यामध्ये 1500 रुपयाचा निधी जमा सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता महिलांना 4 गिफ्ट भेटणार आहेत. ते 4 गिफ्ट सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेणार आहोत. तर 4 गिफ्ट कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती सोबत ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यामध्ये आता कोणकोणते गिफ्ट आहेत, काय आहेत, तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे, त्यासाठी अटी आणि नियम कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. सर्व माझ्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर जे कोणकोणत्या योजना आणल्या आहेत त्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहेत, कागदपत्र याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर सर्वात प्रथम जी योजना आहे ती म्हणजे महिला समृद्ध आणि सक्षम होण्यासाठी ते म्हणजे पिंक रिक्षा योजना. आता पिंक रिक्षा योजना काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर महाराष्ट्रातील संपूर्ण महिला जवळजवळ 20,000 पेक्षा महिला सक्षम व्हाव्यात, स्वतःच्या पायावरती उभ्या राहाव्यात याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारला आस्था आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने स्वतःचे एक बिझनेस चालू करावा महिलांनी, त्यासाठी पिंक रिक्षा योजना सुरू केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला आता कागदपत्र कोणकोणते लागतात याच्याबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यासाठी तुम्हाला रिक्षा कसा मिळवायचा आहे, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट देणार आहेत, त्यासाठी अटी आणि नियम काय आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यासाठी तुम्हाला जवळजवळ सर्व लाडक्या बहिणींना रिक्षा वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झाली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये जे सिटी शहर आहेत, शहरामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात, ठाणे असेल, मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, पुणे असेल, ज्या मोठ्या मोठ्या मेट्रो सिटी आहेत त्या मेट्रो सिटीमध्ये पिंक रिक्षा योजनेचे वाटप सुद्धा सुरू झाले आहेत. आता तुम्हाला रिक्षा कसा घ्यायचा याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर दुसरं कोणकोणतं गिफ्ट आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर तुम्हाला 2490 रुपये
सुद्धा भेटणार आहेत. आता 2490 रुपये कशाचे भेटणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 गॅस मोफत भेटणार आहेत. एका वर्षात तुम्हाला 3 गॅस तुम्हाला मोफत भेटणार आहेत. त्याचे तुम्हाला 2490 रुपये भेटणार आहेत. 2490 रुपये तुम्हाला लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तुम्हाला 2490 रुपये 8 हप्ते तुम्हाला 3 टप्प्यामध्ये 830 असे तुम्हाला टोटल 2490 रुपये भेटणार आहेत. आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये गॅसचे दर वेगवेगळे असू शकतात. तर तुम्हाला 2490 चा लाभ कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला जी गॅस एजन्सी असते त्या गॅस एजन्सी तुम्हाला पुस्तक घेऊन जायचं आहे आणि जे तुमचं पुरुषाच्या नावावरती गॅस असतो तो आपल्या स्वतःच्या नावावरती करून घ्यायचा आहे. नंतर तुमची जी बँक पासबुक आहे ते बँक पासबुक तुमच्या डिटेल्स गॅस एजन्सीच्या मॅनेजरकडे द्यायचं आहे आणि मॅनेजरकडे दिल्यानंतर तुम्हाला त्याची जी सबसिडी आहे ती सबसिडी तुम्हाला तिथे भेटणार आहे. त्यामुळे हे 2490 रुपये आणि तुम्हाला दुसरं गिफ्ट कोणतं भेटणार आहे याची देखील तुम्हाला ह्या माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्हाला आता कोणतं गिफ्ट घेतलं आहे त्यासाठी तुम्हाला कोणकोणते अटी नियम लागणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक सुद्धा करून ठेवा. नंतर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. असेच आपण महत्त्वाचे अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे तुमचे जे महत्त्वाचे अपडेट आहे जे लाडक्या बहिणीबद्दल अपडेट आहे ते तुम्हाला वेगवेगळे भेटत जातील. तर तुम्हाला महिन्याला लाडक्या बहिणीसाठी एक वेबसाईट सुद्धा लॉन्च करणार आहे. ही पहिली वेबसाईट चालू करणार आहे. त्यासाठी तुम्हाला लिंक देणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी कोणकोणती गोष्ट जे AI ज्या महिला शिक्षित आहेत त्या शिक्षित महिलांना तुम्हाला जे AI चं शिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे. ज्यामुळे जवळजवळ 20 लाख महिलांना AI चं शिक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठून सुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तर तुम्ही लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांचं तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे. जवळजवळ AIच्या माध्यमातून तुम्हाला 20 लाख महिन्याला ज्या महिला शिक्षण झालं अशा महिलांना 20 लाख महिलांना रोजगार भेटणार आहे आणि त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र सगळं तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्हाला त्यासाठी फी सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतात त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. सर्व लाडक्या बहिणी याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तुम्हाला दुसरं पाहिजे 4 नियम काय 4 अटी आणि नियम काय तर लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहे. 10 हप्ते येण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे याची देखील माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा. त्यामध्ये अटी आणि नियम कोणकोणते आहेत तर तुम्ही लगेच 2 मिनिटांमध्ये अटी आणि नियम तुम्हाला जो लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असेल तर तुम्ही या अटी आणि नियमाचं पालन केलं पाहिजे. आणि ते अटी आणि नियम कोणकोणते आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला महिन्याला जर 1500 रुपये घ्यायचे असतील तर तुम्हाला या 4 अटी आणि नियमाचं पालन करावंच लागणार आहे. तुम्हाला जो 1500 हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायचा असेल सर्वात पहिले तुमचे ज्या महिन्याकडे 4 सर्टिफिकेट आहेत अशा महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता येणार नाही असे निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले. आता जो महाराष्ट्र सरकारकडून महिलांचे ज्या महिलांचे 4 सर्टिफिकेट तसे तपासायचे जे RTO आहे ज्या ज्या महिलांच्या अकाउंट नावावरती लाडके 4 सर्टिफिकेट आहे अशा महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता येणार नाही असे सक्त निर्देश देण्यात आले आहे. दुसरे निर्देश म्हणजे ज्या महिला गव्हर्नमेंटला टॅक्स भरतात ज्या महिलांचे छोटे मोठे बिझनेस आहेत अशा महिलांना सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार नाही असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे दुसरं झालं तर ज्या महिलांकडे 5 एकरांच्या ज्या जमीन आहे अशा महिलांना सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार आहे. ज्या महिला नोकरी करतात अशा महिलांना सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जे लाडक्या बहिणी योजनेविषयी नियम कडक करण्यात आले जवळजवळ 50 लाख महिला अपात्र होणार आहेत असे सुद्धा त्यामध्ये तुमचं नाव येऊ नये. त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. तर तुम्ही या गोष्टीची काळजी नाही घेतल्यानंतर अपात्र महिन्याच्या लाडकी लिस्टमध्ये तुमचं सुद्धा नाव येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला कोणकोणते रूल्स फॉलो करावे लागणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती सांगितली. तर जवळजवळ 3500 कोटी 35,000 कोटी लाडक्या बहिणी योजनेसाठी तरतूद करून ठेवले आहेत. त्यामध्ये 2 कोटी महिलांना लाभ भेटणार आहे. त्यामुळे जे 50 लाख महिला हे झाले निर्देश महिला आणि अपात्र झाले त्या महिलांना आता तुम्हाला वेगवेगळ्या योजना सुद्धा आणणार आहे अशी माहिती सुद्धा महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. आज तुम्ही वेगवेगळ्या 4 योजना तुम्ही योजना तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील. त्या 4 योजनांपैकी तुम्हाला एक योजना तुम्ही लाभ सुद्धा घेऊ शकता.
तर तुम्ही जे महिन्याच्या संजय गांधी महिन्याला निराधार योजनेचा त्यांच्या लाभ घेत अकाउंटमध्ये असेल, पैसे देण्यास नंतर आम्ही पीएम किसान तयार योजनेचा आहोत, लाभ अशी घेत माहिती असेल, देखील नंतर महाराष्ट्राचे नमो शेतकरी उपमुख्यमंत्री योजनेचा लाभ घेत असेल, अर्थमंत्री तर अजितदादा तुम्हाला इथून पवार यांनी पैसे दिलेले तुम्हाला आहे. इथून पुढे तर ही झालेली लाडकी बहीण आता योजनेचा तुम्हाला हप्ता कोणकोणत्या गोष्टी भेटणार नाही. ज्या करायच्या, महिला या काय करायचे, वेगळ्या योजनेचा लाभ घेत याच्याबद्दल असतील संपूर्ण माहिती या तर व्हिडिओमध्ये मला ही दिलेली सुद्धा आहे. महत्वाची तुम्हाला गोष्ट करावी महत्त्वाचं काय लागणार आहे. करायचं, तर तुम्हाला आधार कार्ड दुसरं आहे ते पाहिलं लिंक तर करून तुम्हाला लाईफ घ्यायचं आहे. टाइम तर तुम्हाला पैसे साडेसाठी घ्यायचे काय असतील करायचं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा माहिती वर्षाला दिली आहे. तुम्ही 50,000 ज्या रुपये महिला भरून 65 तुम्हाला वर्षाच्या जवळजवळ जास्त तुम्ही आहेत, 15 त्यांच्या हप्ते भरले महिलांना 50,000 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एसबीआय आहे. बँकेसाठी त्या योजनेचं एक नाव इन्शुरन्स कमी योजना करण्यात आणलेली आलेलं आहे. आहे. तर तर तुम्हाला ते दुसरं काम करायचं इन्शुरन्स आहे, बायोमेट्रिक योजनेमध्ये पासबुक आहे, ते कोणकोणत्या आधार गोष्टी करायला कार्डशी लागणार लिंक करून घेणे आहेत त्यासाठी अतिशय तुम्हाला गरजेचं आहे. महिन्याला आधार जर तुम्ही कार्डमधून तुम्ही वर्षाला लिंक नाही 50,000 रुपये भरला तुमच्या तर तुम्ही 15 अकाउंटमधून टप्प्यामध्ये लाडक्या बहीण 50,000 रुपये भरला पैसे तर तुम्हाला येणार लाईफ असे टाइम सक्ती साठी निर्देश महाराष्ट्र 15 सरकारकडून हप्ते देण्यात भरल्यानंतर आलेले तुम्हाला आहेत. त्यामुळे वर्षाला तुमच्या 50,000 रुपये आधार भेटणार कार्डशी आहेत. लिंक करून घेणं जोपर्यंत तुम्ही अतिशय गरजेचं आहे. तुमच्या ह्याच्यावरती नावामध्ये आहे फेरफार जोपर्यंत तुम्ही सोबत आहेत तोपर्यंत लाईफ टाइम तुमचं जे वयस्कर झाले तर पण तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती वर्षाला 50,000 रुपये भेटणार आहेत. हे सुद्धा एसबीआयने अतिशय चांगली इन्शुरन्स आणलेले आहे, त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. तुम्ही 15 हप्ते भरल्यानंतर तुम्हाला वर्षाला त्याच्यानंतर 50,000 रुपये तुम्हाला भेटायला सुरुवात सुद्धा होणार आहे. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.